काल जर आपण पाहिलं तर आझाद मैदानावर भव्य असं स्वरूपाचा शपथविधी पार पडलेला आहे। या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री आणि तसेच 2 उपमुख्यमंत्री यांची शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत। आपण आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे या संदर्भात हे जाणून घेणार आहोत। सर, काल जर आपण पाहिलं तर भव्य असं स्वरूपाचा शपथविधी सोहळा होता। या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भाजप शासित केंद्रशासित जे मंत्री असून द्यात किंवा मुख्यमंत्री इथे या सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे। काय प्रतिक्रिया आहे आपली, काय सांगाल? आझाद मैदान, त्या आझाद मैदानाने 3 गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत। एक, त्या उद्धवला आणि शरद पवारला गेट आउट चले जाओ, त्याच आझाद मैदानातून एसटीतल्या कष्टकऱ्यांनी 124 आत्महत्यांच्या नंतर गेट आउट केलं होतं लोकांच्या मनातून, विचारातून, त्या शरद पवार आणि उद्धववाल्यांना। त्यानंतर त्याच आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री जे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत, त्यांनी पहिला मेळावा घेतला, दसरा मेळावा। त्या मेळाव्याला एसटीतल्या कष्टकऱ्यांनी चांदा ते बांद्यापर्यंतचे सगळे एकत्र होऊन फार मोठा जल्लोष केला होता आणि उद्धवला दाखवलं होतं की बघ उद्धव, हे सुद्धा बदल होऊ शकतो। आणि त्यानंतर काल तर तुम्हाला सांगतो, प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान शक्तीनी लोकशाही बळकट होत काल ज्या प्रकारे माननीय देवेंद्रजी जे आहेत मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आपण तुम्हाला मला सांगायचंय की प्रत्येक महाराष्ट्रातला जो संविधान प्रेमी नागरिक आहे, आमच्यासारखा सामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा व्यक्ती आहे, आमच्यासाठी कालचा दिवस सोनियाचा दिवस होता। लक्षात घ्या, सरकार आणि मुख्यमंत्री कालांतराने होत असतात, परंतु जी माणसं विद्वान असतात, जी माणसं चारित्र्य संपन्न असतात, जी माणसं तुम्हाला सांगतो काहीतरी इतरांसाठी करावं या भावनेनं जगतात, म्हणजे शालेय जीवनापासूनच संघर्षशील असतात आणि तुम्हाला सांगतो नॉन प्रिज्युडाइस असतात, असे व्यक्ती ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यावेळेस खरं सांगतो आनंद अश्रू ज्याला म्हणतात, आनंद अश्रू डोळ्यातून आले की महाराष्ट्रानं आणि सामान्य माणसांनी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी एक म्हणजे एका चांगल्या व्यक्तीच्या, स्थिरता देणाऱ्या व्यक्तीच्या, खोटं न बोलणाऱ्या व्यक्तीच्या, स्ट्रेट फॉरवर्ड, संयमी, कोणाचा द्वेष न करणाऱ्या व्यक्तीच्या जे आहे हातामध्ये महाराष्ट्र दिलेलं आहे। सर, महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुतीचं सरकार यामध्ये काय फरक आहे, काय वाटते आपल्याला? महाविकास आघाडी आणि महायुतीमधला फरक, ते संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीवाले, ते त्या पुस्तकाचं राजकारण करणारे महाविकास आघाडीवाले, ते ढोंग करणारे महाविकास आघाडीवाले, आणि महायुतीची जी ही आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण भूमिका, ती ही आहे। ज्यावेळेस काल देवेंद्रजींना विचारलं की देवेंद्रजी तुमचं मत काय आहे ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली, त्यांनी सांगितलं सगळ्यांना माफ केलं। माफ करणं हे काल सांगितलेलं आहे 5 डिसेंबरला। 5 डिसेंबरला त्यांनी बोलले, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ही भूमिका बघा, माफ केलं ही भूमिका बौद्ध साहित्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे येते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून संविधानामध्ये येते आणि कुणावरही कोणत्याही प्रकारे अन्याय, अत्याचार आणि कोणाच्या विरुद्ध म्हणजे अहित भावना ठेवू नये ही सांगणारे मुख्यमंत्री, हे बदल सांगणारे मुख्यमंत्री आणि स्पष्टता ठेवणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले। हा फरक 2 मध्ये आहे। त्या महाविकास आघाडीवाल्यांना जातीय दंगे पाहिजेत असतात, महायुतीला एक है तो सेफ है ही भूमिका असते।
त्यांना हवं काय असतंय की तुम्ही अवैध निर्माण करा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, भू माफिया पूर्वी म्हणायचे, आता भू जिहाद, त्यांना म्हणजे अवैध जातीचं राजकारण, म्हणजे अल्पसंख्याक आहे, तुम्ही जिथे पाहिजे तिथे उभं करा तुमचे प्रार्थनास्थळ, हे असं सांगणारी महाविकास आघाडी आहे. आणि महायुती हे सांगणारी आहे लाडकी बहीण, जे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे म्हणजे कालही बोलले की ते खरोखर त्यांचं मोठं कार्य आहे, असे उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. हा फरक आहे दोन्ही मधला, म्हणजे क्रूरतेची भावना, एखाद्याला सुडाची भावना न ठेवणारं सरकार म्हणजे महायुती आहे. आम्ही का महायुती सोबत आहोत, तर महायुती ही कष्टकऱ्यांसोबत ज्या प्रकारे व्यक्त झाली, म्हणजे खुली चर्चा, खुली बैठक, सगळ्यांच्या समक्ष चर्चा, आमच्या एसटीतल्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा, त्यामुळं एसटीतला कष्टकरी असेल, सामान्य कष्टकरी असेल, म्हणजे त्याही पुढे जाऊन शेड्यूल कास्टचे लोक असतील, शेड्यूल ट्राईबचे लोक असतील, ओबीसीचे लोक असतील, ह्या सगळ्यांना घेऊन चालणारे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही लाभलेले आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्यावरती अनेक कारवाई झालेल्या होत्या, त्यामुळे तुम्हाला फार त्रास सहन करावा लागला होता. हो, हे महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं सत्य आहे. 17 दिवसाच्या कारागृह, त्यानंतर ज्या प्रकारे सामान्य माणसांनी त्यांना आज हकलून टाकलेलं आहे, महाविकास आघाडीवाल्यांना लायकी दाखवलेली आहे. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की माणसाला माणसासारखं न जगू देणारी महाविकास आघाडी ही आज तो विचार, म्हणून मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे आणि त्या संविधानाला माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजींचं एक कालचं आपण जर एक रिॲक्शन जर ऐकली असेल तर त्यांनी आपल्या अभिभाषणातही म्हणताना असं सांगितलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी दोघेही जण धर्म सगळ्यांसोबतच असतो, पण सर्वश्रेष्ठ जर कोणत्या ग्रंथाला ते मानत असतात तर ते भारताच्या संविधानाला. त्याच्यामुळं भारताच्या संविधानाला मानणारं सरकार आलेलं आहे, कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना मानणारं सरकार आलेलं आहे. आमच्यासारख्यांना आता जेलमध्ये टाकणारं सरकार नसून आमच्यासारख्यांना न्याय देणारं सरकार आलेलं आहे. त्यामुळं म्हणून सांगितलं की कष्टकऱ्याचा सोनियाचा दिवस आहे, परंतु कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे ज्या प्रकारे दत्तोपंत ठेंगडी साहेबांनी, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठी म्हणजे कष्टकऱ्यांच्या चळवळीतली व्यक्ती राहिले, ज्यांच्या नावाने म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मोठं कार्यालय, जे मुख्य कार्यालय दिल्लीचं ते आहे, आणि जे बाबासाहेब आंबेडकरांसोबत कार्य करण्यासाठी होते, त्यांच्या शब्दात सांगितलं, सरकार आपलीच असतात, परंतु कष्टकऱ्यांचा आवाज मात्र सरकारांपर्यंत जाईपर्यंत आपला आवाज दिलाच पाहिजे. ओ सरकार, आमच्या मागण्या मान्य करा, हे सुद्धा वेळोवेळी आम्ही सरकारला सांगत राहू आणि सरकार ऐकणाऱ्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी यांचा सोहळा पार पडल्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक पोस्ट केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी वहिनी म्हणून माझी भूमिका जी आहे ती पार पडेल, आणि त्यासोबतच त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत सर्वांनाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केलेली आहे. काय पहा, देवेंद्रजी कुटुंबाचे आहेत आणि देवेंद्रजी देशाचे आहेत, आणि देवेंद्रजी प्रत्येक कष्टकऱ्याच्या मनातले आहेत. त्याच्यामुळे ज्या प्रकारे वहिनींनी ज्या प्रकारे आपलं मत व्यक्त केलं, त्यांचं मत बरोबरच आहे, 100% बरोबर आहे. परंतु त्यांचं जे कुटुंब आहे देवेंद्रजींचं, ते कुटुंब देशभर आहे, ते कुटुंब महाराष्ट्रभर आहे. आणि आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा असे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दुबईमध्ये हर्ष उल्हास होत आहे. असे मला असं वाटतं की देशामध्ये कुणाला ती लोकप्रियता, ते म्हणजे तो प्रेम मला वाटतं कुणालाही लाभलेलं नाही. बघा, लक्षात घ्या, अशी व्यक्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे अत्यंत तुम्हाला म्हणजे याच्यानं सांगतो मी, हर्ष उल्हासानं, आज टीका टिप्पणीचा दिवस नाही. तुम्हाला सांगतो, जपान सारख्या विद्यापीठानं ज्या देवेंद्रजींना डॉक्टरेट दिलेलं आहे, आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जगभर ज्यांचा उत्सव म्हणता येईल, एक उत्साह लोकांमध्ये आहे, खरोखर असे लाभलेले. त्याच्यामुळे ते कुटुंबातले आहेतच, फडणवीस कुटुंबातले. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब फडणवीस जरी असलं तरी तुम्हाला सांगतो ते देशाचे आणि महाराष्ट्रातल्या
प्रत्येक कष्टकऱ्याचे आहेत. मी तर म्हणेल देवेंद्रजी कष्टकऱ्यांचे आहेत आणि नंतर मी म्हणेल की ते फडणवीस आहेत. काल जो शपथविधी पार पडला त्यानंतरची पत्रकार परिषद झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी एक विधान केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या शपथविधीमध्ये ढिसाळपणा मोठ्या प्रमाणात जाणवत होता, असं त्यांनी एक विधान केलेलं आहे. काय सांगाल यावर? जनकार्यक्रम जे असतात, लोककार्यक्रम जे असतात, त्या कार्यक्रमाला फॉर्मॅलिटीचा विचार करायचा नसतो. प्रत्येक माणसानं तुम्ही पाहिलं असेल की नागपूरवरून ते लाडक्या बहिणी आलेल्या देवेंद्रजींचे पोर्ट्रेट हातात घेऊन, सामान्यातला सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे आवडते देवेंद्रजी. त्याच्यामुळं तिथं म्हणजे मला असं वाटतंय की त्या कार्यक्रमाला, म्हणजे मी टीका करणार नाही, पावसकर माझे मित्रच आहेत, परंतु त्या कार्यक्रमाला ना एखाद्या स्टंट सारखं पाहायचं नाहीये. त्या कार्यक्रमाला सर्वसामान्यांचा म्हणजे उत्सव, सर्वसामान्यांचा कार्यक्रम, म्हणजे प्रत्येक जण, माझ्यासारखे जे असंख्य असतील, लाखो असतील, त्यांना असं काल असं वाटत होतं की आमचा विचार, आमची भाषा बोलणारी व्यक्ती आज म्हणजे सामान्य कष्टकऱ्यांची भाषा बोलणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या गोष्टी ठीक आहे, त्यांनी कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणल्या असतील, परंतु मला ते फार महत्वाचं वाटत नाही. मला महत्वाचं ह्याच गोष्टीसाठी वाटतंय की ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला अस्थिर करण्यासाठी काही लोकांनी शपथविधीच्या आधीच, म्हणजे तुम्हाला सांगतो त्या जरंग्यानं, मला आज टीका नाही करायची, परंतु माणसानं कुठेतरी मर्यादा शिकल्या पाहिजे. एवढं नालायकीसारखं वागलं नाही पाहिजे. त्यानं काय सांगितलं तुम्हाला सांगतो, अर्धी छटाक मास नसेल आणि शेर पावशेर गुटकी लावणारा, आता त्याची खूप म्हणजे त्याला जेवढा माज आहे तो माज त्यांनी असं म्हणजे एखाद्या गुंडासारखा व्यक्त करू नये. तो काय बोलला की आता बघा मुंबईपर्यंत येतो. अबे जरंग्या, हलक्या फाटक्या, तुला आता महाराष्ट्रानं नाकारलेलं आहे. तू मागच्या वेळेसच नवी मुंबईपर्यंत येऊ शकलास आणि वापस जावं लागलं. तुला मुंबईत न येऊ देणारी याची काय माझीच होती. त्याच्यामुळं शिस्तीत राहायचं, महाराष्ट्रामध्ये आगाऊपणा करायचा नाही. मराठा भाऊ माझ्यासोबत आहेत, काळेसाहेबांसारखे मराठा माझ्यासोबत आहेत, संचालक एवढे मोठी मोठी माणसं माझ्यासोबत आहेत. आता तुझं ढोंग संपलेलं आहे. त्याचबरोबर तो संजय, अरे संजय, कुठलं शिक्षण शिकलास? कोणत्या नापास शिक्षकानं तुला शिकवलेलं आहे? मला असं वाटतंय की औचित्य विसरून गेले. अहो मला सांगा, शरद पवारांना मला असं वाटलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, अहो मला सांगा, यश आणि अपयश हे माणसांनी जिंकल्याच्या नंतर आपण तिथे शुभेच्छा द्यायला यायचं असते. ते काही अधिवेशनासाठी बोलवलेलं नव्हतं. अधिवेशनामध्ये तुम्ही चहा पाण्यावर बहिष्कार टाकू शकता, पण एवढी नीच पातळी, एवढ्या खालच्या स्तरावर जायचं. आणि काय शरद पवार काय नाटक लावलंय? काय म्हणताय तुम्ही की ईव्हीएम मशीनचा घोटाळा? अरे तुम्ही संविधानाची अवहेलना करणारा तो राहुल, संविधानाची अवहेलना करणारा शरद पवार, उद्धव त्याच्या जोडीला, हे काय भारताच्या संविधानातल्या आर्टिकल 324 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोवर्जिन आहे, पूर्ण पॉवर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार न्यायालयाला सुद्धा नाही. एखाद्याचं इलेक्शन निवडून आलेलं चॅलेंज होऊ शकतंय, परंतु अशा प्रकारे बकवास गोष्टी संविधानाच्या विरुद्ध करत आहेत. या संविधानाच्या विरुद्ध फुकणाऱ्यांना तुम्हाला सांगतो, आता यांनी आंदोलन करण्याच्या भानगडीत पडू नये. प्रति संविधान बचाव आंदोलन सुद्धा या शरद पवार, राहुल आणि उद्धवच्या विरुद्ध करावं लागेल. अखेरचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आता मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांची भेट कधी घेणार आहात? कधी त्यांना भेटणार आहात? तुमच्या चॅनलवाल्यांनी कालच म्हणजे जगभर सगळ्यांची भेट करून दिलेली आहे. आजच न्यूज 18 लोकमतनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे, ती आम्ही पाहिलेली आहे. लक्षात घ्या, मी बडेजाव करणाऱ्यांपैकी नाही, मी पुढं करणाऱ्यांपैकी नाही. मी कष्टकऱ्यांची भाषा आहे. मी पोस्टर लावून काहीतरी टेंडरवाला नाहीये. मी कोण? तर मी कष्टकऱ्यांची बोली भाषा आहे. ज्या वेळेस कष्टकऱ्यांचे विषय अधिवेशनाच्या नंतर येतील, देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे
की शेवटच्या बैठकीत जेव्हा एसटीची बैठक झाली निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या 7व्या वेतन आयोग आणि आमच्या ज्या मागण्या आहेत विलिनीकरणासारख्या त्या नोटिंग केलेल्या आहेत. ती नोटिंग केलेली बाब नक्की देवेंद्रजींना आम्ही पुन्हा नोटिंग ती पाहायला लावणार आहोत आणि देवेंद्रजीकडून आम्ही 7वा वेतन आयोग, ते मंत्री याचे होते एमएससीबी विभागाचे होते, त्यांना 7वा वेतन आयोग दिला. आम्ही घेणार म्हणजे घेणार आणि देवेंद्रजीच देणार. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले असंख्य कष्टकऱ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे काल म्हणजे महापरिनिर्वाण जे असते ती खूपच मोठी गोष्ट असते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाने महापरिनिर्वाण मान्य केलेलं आहे. म्हणजे बोधिसत्वाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्या दिवशी ज्या प्रकारे देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत ही खूप बौद्ध इतिहासामध्ये आणि बौद्ध परंपरेमधली मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 45% म्हणजे चैत्यभूमीचं काम जे आज पूर्ण झालेलं आहे देवेंद्रजी 110% करतील आणि खरोखर त्यांना म्हणजे आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. खरोखर देवेंद्रजीकडून आमच्या अपेक्षा आहेत आणि आमचं त्याचबरोबर आज म्हणू नये परंतु देवेंद्रजी 7व्या वेतन आयोग देण्याचं आमचं रडगरानं सुद्धा तुमच्याकडे आहे एवढंच या क्षणाला म्हणेल आणि नक्की आपल्या चॅनलवाल्यांना सांगून देवेंद्रजींना भेटायला जाईल. धन्यवाद. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्कीच 7वं वेतन घेतलं जाणार आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.